नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2024चे पर्संटाईल वर्सेस कॉलेजेस याचे आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये जेवढे काही टॉप लॉ कॉलेजेस आहेत त्याचे सर्व इन्फॉर्मेशन ॲज पर युनिव्हर्सिटी वाईज आपण यामध्ये कॉलेजेसचे एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ जाणार आहे याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल। पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील, ठीक आहे। आणि याची जी काही एक्सेल शीट असेल ती मी टेलिग्रामला तुम्हाला पाठवून देईन, पण त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, त्यानंतरच ही एक्सेल शीट मी तुम्हाला टेलिग्रामला पाठवून देईल, ठीक आहे। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन भेटून जाईल, ठीक आहे। आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। जसं की खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे काय असतं, लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे काय असतं, हे खूप असे विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते। रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक, म्हणजे धर्माच्या ज्या नावाने समजा जे काही मायनॉरिटीला जे काही रिझर्वेशन दिलेले आहे, जसं की मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, सीख आहे, बुद्धिस्ट आहे, पारसी आहे आणि जैन आहेत। सो यांना रिलिजियस मायनॉरिटीनुसार यांच्याकडे जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला लॉ CETचे जे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन भेटणार आहे, ठीक आहे। त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे काय। लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे भाषिक अल्पसंख्याक, म्हणजे भाषेच्या ज्या नावाने तुम्हाला मायनॉरिटी दिलेली असते, भाषेच्या नावावरती, जसं की गुजराती तुमची लँग्वेज असेल, कन्नडा तुमची लँग्वेज असेल, हिंदी भाषिक असतील, समजा सिंधी भाषिक कोणी असेल किंवा पंजाबी भाषिक कोणी असेल, जे तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जे तुम्हाला लिंग्विस्टिक मायनॉरिटी किंवा रिलिजियस मायनॉरिटी हे तुमच्या म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं। जसं जर आपण बघितलं ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर हिंदू मराठा असं लिहिलेलं असतं, तर तशा पद्धतीने तुमच्या जी लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर काय लिहिलेलं आहे किंवा तुमच्याकडे कोणत्या सर्टिफिकेट जर तुम्ही काढला असेल तर यापैकी समजा लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये असाल तुम्ही, रिलिजियस मायनॉरिटीमध्ये असाल तर तुम्हाला कॉलेजेसमध्ये कट ऑफ हा कमी लागतो आणि कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होण्यासाठी तुम्हाला इझी वे होऊन जातं, ठीक आहे। सो रिलिजियस मायनॉरिटी आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, त्यासाठी हा प्रश्न ॲड्रेस केलेला आणि यावरचे जे काही कॉलेजेस आहेत ते सर्व कॉलेजेस तुम्हाला त्या लिस्टमध्ये मी दिलेले आहेत। ती लिस्ट आपण सध्या बघूया कशा प्रकारे ती लिस्ट आहे ती, ठीक आहे। ही लिस्ट आपण बनवलेली आहे, कॉलेजेस आहेत त्यामध्ये MS कॅन्डिडेट, OMS, EWS, OBC, SC, ST, DTBJ, NTB, NTC, NTD, PWD, मायनॉरिटी आणि डिफेन्स। जे मायनॉरिटीचं जे आता मी तुम्हाला सांगितलं ते मायनॉरिटीचा कट ऑफमध्ये ते सर्व येणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर हे कॅटेगरी वाईज तुम्हाला सर्व युनिव्हर्सिटीचं सर्व तुम्हाला दिलेले आहेत कॉलेजेसचे कट ऑफ। यामध्ये जर आपण बघितलं औरंगाबाद आहे, त्यानंतर आपण बघितलं मुंबई आहे, मुंबईनंतर जर आपण बघितलं यामध्ये प्रायव्हेट पण आहेत, गव्हर्नमेंट पण कॉलेजेस आहेत आणि मायनॉरिटीचे जे कॉलेजेस ते पण तुम्हाला यामध्ये दिलेले आहे। त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं पुणे युनिव्हर्सिटीचे पण कॉलेजेस तुम्हाला या लिस्टमध्ये दिलेले आहेत। त्यानंतर सोलापूर युनिव्हर्सिटीचे पण या कॉलेजेस तुम्हाला दिलेले आहेत, नागपूरचे युनिव्हर्सिटीचे पण कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट, मायनॉरिटी, त्यानंतर रिलिजियस मायनॉरिटी असेल, लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल, हे सर्व तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत। त्यानंतर जर बघितलं आपण तर शिवाजी युनिव्हर्सिटी आहे कोल्हापूर, त्याचेही तुम्हाला कॉलेजेसचे कट ऑफ दिलेले आहेत। त्यामध्ये मग तुम्हाला सांगलीचे असतील, फलटण, सातारा, कराड, कोल्हापूर हे सर्व कॉलेजेस तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत। त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ, नांदेड, त्यानंतर जर आपण बघितलं अमरावतीचे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला दिलेलं आहे, गडचिरोलीचं दिलेलं आहे, चंद्रपूरमध्ये जे आहे, जळगावचं पण तुम्हाला ही युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस सर्व दिलेले आहेत तुम्हाला, आणि लास्ट जे आहे श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरे वुमन युनिव्हर्सिटी मुंबई। सो हे पण तुम्हाला जे वुमनसाठी जे काही आपले लॉ कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस पण तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत।
हे सर्व कॉलेजेस तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की लिंग्विस्टिक मायनॉरिटी हिंदी, त्यानंतर जैन जे काही कॉलेजेस आहेत ते तुम्ही प्रोव्हाइड केलं तर बरं असेल. त्यासाठी हे जर बघितलं आपण, नारायणदास, सर्वोत्तमदास, सोती लॉ कॉलेज सांगली, रिलिजियस मायनॉरिटी जैन, गव्हर्मेंट जिथे लिहिलेलं आहे मी ते गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, आणि जे तुम्हाला मायनॉरिटी मुस्लिम कॉलेजेस लिहिलेले आहेत त्यामध्ये सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे गव्हर्मेंट आहे, प्रायव्हेट आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत. आणि यानंतर जर बघितलं आपण तर हे पर्सेंटाईल तुम्हाला दिलेले, एवढे जर पर्सेंटाईल असेल तर तुमचे चान्सेस आहेत कॉलेज अलॉट होण्याचे. ठीक आहे. ही जी काही PDF आहे किंवा एक्सेल शीट आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. टेलिग्रामची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर इंस्टाग्रामची लिंक पण सुद्धा तुम्हाला दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तीही सुद्धा तुम्ही जॉईन करून 1 बाय 1 मला तुम्ही क्वेश्चन तिकडे विचारू शकता. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर हे लिस्ट बनवून द्या म्हणून, त्यासाठी खूप मेहनत करून तुम्हाला लिस्ट बनवून दिलेले आहे. सो नक्की हा पूर्ण व्हिडिओ पहा, त्यानंतर मग तुम्ही ही एक्सेल शीट बघा. ठीक आहे. थँक्यू सो मच.